विधानसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून दिनांक 20 तारखेला राज्यसभा जिल्ह्यात मतदान होऊ घातलं आहे. तर उमेदवार मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. आठही मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तर मोर्शी मतदारसंघात अपक्ष उमेदवाराचा बोलबाला पाहायला मिळत आहे. इथे महायुतीची युती नसल्यानं राजकीय समीकरण बदललं आहे. या मतदारसंघात अपक्ष सुहाजी ठाकरे निवडणूक लढत आहे. अजितदादा पवार राष्ट्रवादीचे देवेंद्र भोयर हे निवडणूक लढत आहे. तर भारतीय जनता पार्टीचे यावलकर हे देखील निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडीचे गिरीश कराळे हे निवडणूक लढत आहे. या मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवार सुहाजी ठाकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांनी मतदारसंघातील विकासात्मक समस्या, ड्राय झोन, शेतकऱ्यांचे प्रश्न, सोयाबीन कपासीला नसलेला भाव व दिवसा शेतकऱ्यांना वीज या महत्त्वाच्या प्रश्नावर मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. या संदर्भात त्यांनी जनमत लाईव्हला विशेष मुलाखतीत माध्यमातून जनतेपर्यंत जात आहे. कोणते खोट्या प्रचार व अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी मतदार व जनतेला केले आहे. विकास या भागामध्ये झाला नाही आणि या भागामध्ये आदिवासी या भागामध्ये विकास झाला नाही, अडचणी निर्माण झाल्या आणि या भागामधल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करायच्या आहे आणि चांगल्या पद्धतीने 20 तारखेला भरभरून लोकांनी, शेतकरी, शेतमजूर या लोकांनी आपलं मतदान करायचं आहे. होणारा अन्याय ही सरकार जे अन्याय करत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आपण त्यांना एक जागा दाखवली पाहिजे आणि त्यांच्या विरोधात बहिराज सेनेचे सुहाजी ठाकरे ट्रम्पपॅड या चिन्हावर उभे आहे. त्यांना भरभरून मतदान केलं तर या भागातला विकास आणि डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने करू. हाऊसमध्ये या सगळ्या गोष्टी मांडू. मी महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन आले होते, त्यांनाही मी ही निवेदन दिलं की शेतकऱ्यांना पुरत नाही या भावामध्ये सोयाबीन, कापूस ज्या भावामध्ये 14 मध्ये जे रेट होते ते 24 मध्ये आहे. आज महागाईला हे फुटलेलं आहे आणि आज सोयाबीनचं तेल 150 रुपये किलो आहे आणि 2500 रुपये सोयाबीनचे रेट आहे. 2500, 3000, 3500 रुपये रेट आहे. हे पुरत नाही आहे आणि शेतीचे, मजुरीचे रेट खूप वाढलेले आहेत आणि या सगळ्या समस्येमध्ये काहीतरी प्रॉब्लेम दूर झाला पाहिजे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे आणि महागाईवर एक कंट्रोल आलं पाहिजे. त्यांनी अनेक मतदारसंघातील प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न व विकासात या संदर्भातील प्रश्न विधानसभेपर्यंत निवेदनाच्या माध्यमातून पोहोचवले आहेत. तर राज्यपालांची अमरावती येथे आले असताना भेट घेऊन मतदारसंघाबद्दल परिस्थिती त्यांना विशद केली. अशाच प्रकारची अनेक कार्ये त्या मतदारसंघात सुरू आहेत. या मतदारसंघाचा विकास व्हावा याकरता माझी उमेदवारी असल्याचं मत त्यांनी जनमत लाईव्ह सोबत बोलताना व्यक्त केलं. जनमत न्यूज करता राजेश्वर गोरमाडे यांची रिपोर्ट अमरावती.